चला फलंदाज पाठवायचे आहेत. रुद्रा किंग संघ आपण आपल्या सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला दोन्ही संघांना आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. 12th मॅन इथून आपण पाहतो आजच्या दिवसात तिसरा सामना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आशिष, यावेळेला फुल टच चेंडू होता आणि आपण जर पाहिलं तर एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि फेकीपर्यंत इथून 2 धावेच वरती समाधान मानावं लागेल. या 2 धावांनी मात्र अकाउंट ओपन केलं जाते आपल्या संघाचं आणि वैयक्तिक ऋतिक आपलं स्वतःचं सुद्धा अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क विचार केला तर धावसंख्या 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संजय पाहायला मिळतोय. यावेळेला आखोटाबद्दल चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू, एक मोठा फटका सजवायची मात्र नामी संधी आली होती परंतु तर आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू, यावेळेला चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इंटू द गॅप, हाईल. कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी चौकार. डीजे आपण जर पाहिलं तर पहिला डॉट चेंडू आला त्यानंतर मात्र एक चांगला फटका पाहायला मिळत चौकाराला. यावेळेला पुन्हा एकदा तर मात्र फटका फसला होता परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक फील्ड करीपर्यंत आपण जर पाहिलं तर तिथून एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या 32 धावा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 गडी मात्र तंबूच्या आसराला परतल्या गेल्यात. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू, याही वेळेला आपण जर पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि नक्कीच इथून जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावेल. 33 धावा. अजूनही येणारे 2 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील? यावेळेला बॅटची इनसाइड एज पाहायला मिळते. एक धावेवरती मात्र समाधान मानला जाईल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 34. आपण जर ऋतिकचा विचार केला तर ऋतिकच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळालाय. आता मात्र नॉन स्ट्राईक यांना पाहायला मिळत आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 34 वरती पाहायला मिळते. याही वेळेला जर पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली. चेंडू मात्र स्थिर आणि इथून आपण जर पाहिलं तर एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? तर यस, डेफिनेटली इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 2 धावाने धावफलक पुढे सरसावेल. 36 धावा. 37 धावांचा अहवाल मात्र उभारला गेलाय. तिथपर्यंत इनिंग ब्रेकमध्ये ऐकूया एक सुमधुर डीजे. धन्यवाद डीजे. तर टॉससाठी यायचं आहे. आशिरीगड आणि आशिष वॉरियर्स दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. आशिरीगड आणि आशिष वॉरियर्स
चला दोन्ही संघाने यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आशिरीगड विरुद्ध आशिष वॉरियर्स दोन्ही संघांनी यायचं आहे. फ्रॉड मेरे साथ नहीं होगा ऐसा चला फलंदाज फिर एक छोटी सी गलती की और दोन्ही पूरा सलामीचे बैंक फलंदाज अकाउंट मैदानात खाली। दाखल व्हायचं आहे. मैडम आपकी कंप्लेंट डिटेल्स. अपने पैसे सेफ रखिए. डेली पेमेंट्स एयरटेल पेमेंट्स बैंक से कीजिए ताकि मेन अकाउंट सुरक्षित रहे. हमें आपके पैसे नहीं, आपकी सेफ्टी चाहिए. चला तर बोले पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आपण जर पाहिले तर 37 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेले विदेशी संघाच्या समोरही. आणि आजच्या दिवसामधला हा हायस्ट स्कोअर मात्र पाहायला मिळतोय. यावेळेला षटकातला पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र हाताला गेला होता. एक धाव परिपूर्ण केली जाईल. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि एकेरीवरती समाधान मानला जाईल. इथून जर पाहिलं तर संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. मिलिंद आणि आशिष अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला आशिष. यावेळेला षटकातला दुसरा चेंडू चांगला फटका सजवलाय. इथून जर पाहिलं तर पॉवर प्लेचं बंधन पाहायला मिळते. एक धाव परिपूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि 2 धावांनी मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अतुल. यावेळेला लावड अपील केली जाते परंतु पंच दर्शवतात लेग स्टंप मिसिंग. आणि इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू. धावसंख्या स्थिरावली गेली 3 आकड्यावरती. इथून आपण जर पाहिलं तर थोडीशी फलंदाजीला मात्र थोडे मोठे फटके सजवावे लागतील. या वेळेला काय कमालीचा फटका सजवलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. हा येतोय षटकार डीजे. अभी मजा आएगा ना भिड़ो. दिलांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. दिलांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. दिलांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. इथून जर आपण पाहिलं तर काही कमालीचा फटका सजवला गेला होता. यावेळेला पुढचा चेंडू
इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फिरून मारलाय चेंडूला. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर चेंडूला मात्र भिरकावून दिले 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्या जर धन्यवाद डीजे. आपण जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्या गेल्या. एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला आशिषच्या बॅटमधून. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर पंचदर्शकात स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. आणि 37 धावांचा पाठलाग करत असताना मात्र चांगलीशी सुरुवात पाहायला मिळते. बघा यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केली जाईल का तर यस, डेफिनेटली इथून 2 धावा पूर्ण केल्या जातील. या दोन्ही धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 16 बिनबाद अशी पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिले तर येणारे 18 चेंडू 21 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू 21 धावेची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये काही कमालची फटकेबाजी पाहायला मिळाली आशिषच्या बॅटमधून. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बघू षटक क्रमांक 2. यावेळेला आपण जर पाहिलं तर सरळ बॅटने फटका सजवला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार का धावसंख्या 17 या आकड्यावरती. यावेळेला मात्र स्ट्रायकिंगला आशिष पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 17 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू. जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल का तर यस, डेफिनेटली एक धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. आणि एकेरीने धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या 18 आकड्यावरती. आणि इथून आपण जर समीकरण पाहिलं तर येणारे 15 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता असेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लावड अपील केली जाते परंतु पण जर पाहिलं तर पिचिंग लेग्स टाइम लेग एस्टेला मात्र मिसिंग करत असताना पाहायला मिळाली आणि एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र काही कमालीचं षटक हाताळलं जात आहे. तिथून मात्र दबाव बनवला जाईल का फलंदाजावरती बघूया. यावेळेला पुढचा चेंडू. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडू फेकून झाल्यात. यावेळेला मोठा फटका सजवला आहे क्षेत्ररक्षक. इथून मात्र कुठली चुकी करणार ऋत्विक. फलंदाज बॅक टू डगआउट डीजे. Attention please. Welcome to the high quality sound check. इस प्रस्तुति में उच्च बेस है. आवाज की तीव्रता आपके कानों पर भारी असर डाल सकती है.
कृपया सावधान रहे। धन्यवाद। सबसे पहले बेस चेक करेंगे। प्लीज चेक द बेस। इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मार्गाचे गोलंदाजी मार्गामध्ये संजय पाहायला मिळतोय. आशिष बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज किसन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला विचार केला तर मिलिंद त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा जमवल्या गेल्यात. यावेळेला षटक क्रमांक 3 पहिला चेंडू असेल. तिथून जर आपण पाहिलं तर चांगला फटका सजवला आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आणि आपण जर विचार केला तर महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र तंबूच्या आसराला परतवला गेला आशिषच्या स्वरूपात. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला होता. यावेळेला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला किसन पाहायला मिळतोय. तुम्ही जर पाहिलं तर डॉट चेंडू डॉट चेंडूने मात्र थोडंसं दबाव जमवलं जाईल. यावेळेला आपण जर पाहिलं तर थोडीशी मिसफिल्डिंग आणि 1 धाव मात्र परिपूर्ण केली गेली. या एकेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल 21. चला आशेरीगड आणि आशिष वॉरियर्स दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला वारंवार कॉल केला जातोय. आपण प्लीज आपली उपस्थिती दाखवायची आहे. आशेरीगड आणि आशिष वॉरियर्स दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेला पुढचा चेंडू ते जर पाहिलं तर आखोट्याचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न परंतु थोडीशी यष्टरक्षकाकडून चुकी पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप 1 धाव. 1 धावाने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22 धावा. आपण जर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सिंगल, चौथ्या चेंडूवरती मात्र सिंगल पाहायला मिळते. इथून मात्र पूर्णपणे बांधून ठेवले गेले फलंदाजाला गोलंदाजाने. पहिलं षटक महागडे ठरलं होतं. त्यानंतर मात्र काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली स्वप्नील आणि संजय यांच्याकडून. यावेळेला मात्र खराब लाईन लेंथवरती गोलंदाजी हाताळली जाते. वाईट चेंडू आणि अतिरिक्त धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 23. नक्कीच आपण जर पाहिलं तर आशिषगड मात्र टॉस विन झालाय. नक्कीच आपल्यापर्यंत थोड्याच वेळात निर्णय कळवला जाईल. यावेळेला पुढचा चेंडू जर पाहिलं तर चांगला फटका सजवला. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 24 धावा. आता मात्र येणारे 7 चेंडू 13 धावीची आवश्यकता असेल. आपण पहिल्या षटकानंतर समीकरण पाहिलं होतं तर 18 मध्ये 21 जमवायचे होते. आता मात्र समीकरण बदललं गेले. 7 चेंडू 13 धावा. यावेळेला बॅटची कडा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु इथून जर पाहिलं तर एक चिकी सिंगल पाहायला मिळतं. 1 धाव परिपूर्ण. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 25 धावा. येणारे 6 चेंडू 12 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
धन्यवाद डीजे. आश्चर्यगड संघ आपण आपला निर्णय कळवायचा आहे. आश्चर्यगड संघ फलंदाजी स्वीकारली गेले. आशिष वॉरियर संघ आपण प्रथम क्षेत्ररक्षण. यावेळेला 7 चेंडूत 12 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर खेळवलं जाते. डॉट चेंडू पाहायला मिळेल. इथून मात्र येणारे 5 चेंडू 12 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बघूया यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. इथून पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर काय कम्मालीची गोलंदाजी हाताळली जाते आणि कम्मालीचं इन्स्ट्रक्शन सुद्धा पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. आमच्या वाटेला जायचं नाही. हम चॅम्पियन है चॅम्पियन मुंबई इंडियन्स वाले. आमचा नाद करायचा नाही. आमच्या वाटेला जायचं नाही. हम चॅम्पियन है चॅम्पियन मुंबई इंडियन्स वाले. नीता अंबानी मैडम की सबसे सफल टीम है. ट्रॉफी कई बार जीती है. वो नाम मुंबई इंडियंस है. नीता अंबानी मैडम की सबसे सफल टीम है. ट्रॉफी कई बार जीती है. वो नाम मुंबई इंडियंस है. यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर कार्पेटर वगैरे चेंडू जातोय. एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र येणारे 3 चेंडू 11 धावेची आवश्यकता असेल. काही कम्मालीची गोलंदाजी रोनकच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक महागडं आलं होतं. त्यानंतर मात्र काही कम्मालीची गोलंदाजी लाईन लेंथवरती गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर खराब लाईन लेंथवरती गोलंदाजी हाताळली जाते. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 27 27 धावा. आता मात्र 10 धावेची आवश्यकता असेल. येणारे 3 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. किसन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होते रोनक. बघा यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूने धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 27 धावा. आता मात्र येणारे 2 चेंडू 10 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून दोन्ही मोठे फटके सजवावे लागतील फलंदाज किसनला. यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू येईल. इथून मात्र सामना मात्र फिरवला गेलाय. यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू 10 धावा. इथून पुन्हा एकदा फटका फसलाय. इथून जर पाहिलं तर विकेट रुद्रा किंग. सामना मात्र विजयी होत असताना पाहायला मिळतो. धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.